तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज गणेश चतुर्थी। तर सर्वात प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा हा दिवस म्हणजे ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहत असतो, तो आज दिवस उजाडलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या बाप्पाला मंडपावरती बसवायचं आहे। काल आपण डेकोरेशन वगैरे करून घेतलं आहे, तर आपल्याला आजची भरपूर तयारी करायची बाकी आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की एंडपर्यंत बघत राहा। मित्रांनो, म्हणतात ना, वर्षाचे 11 दिवस मंडपात आणि बाकीचे दिवस आपल्या हृदयात असणारा हा बाप्पा आज प्रत्येक घरोघरी आनंद घेऊन येत आहे। तर आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे। तर मित्रांनो, अजून आपली खूप तयारी करायची बाकी आहे। अजून आपल्या बाप्पाला मकरात बसवायचे आहे। तर पटापट आपण तयारीला लागू। आपलं काल डेकोरेशन करून वगैरे चांगलं रेडी झालंय। फुलारा वगैरे लावायचा आहे, बहुतेक तयारी बाकी आहे अजून। हा नवीन ब्लॉगर आलाय माझी व्हिडिओ बघून ब्लॉग सुरू करते। हा बघा, इकडे आमचा बाबा फुलारा बांधतोय आणि दरवर्षी फुलारा बांधायचं काम आमचा बाबाच घेतोय। हे बघा, फुलारे करून ठेवले आहेत। किती जोड्या केल्या आहेत आपण? एकूण 10 जोड्या केल्या आमच्या बाबाने फुलाऱ्याच्या। हा फुलारा असा एक्स्ट्राच आहे। याला नागकडी म्हणतात आणि ही कौंडळ, ही नागकडी, ही आपण काय, ही काय शेरवली, शेरवली आणि ही कौंडाळा। आणि ही कांगना। तर बाबाने आमच्या भरपूर तयारी करून ठेवली आहे, फक्त ती मंडपीला फक्त बांधायची आहेत। इकडे गाणी वगैरे लागली आहेत मस्तपैकी। हा किती आमचा राजू सकाळ सकाळी चहा पितोय। काय 9 वाजले, चहा आणली आणि सोबत कसली बिस्किट आहे? मारीची बिस्किट आहे। तर मित्रांनो, गावाकडची सकाळ बघा आणि आजचा आनंदाचा दिवस। गणेश चतुर्थी म्हटल्यावर प्रत्येक घरोघरी तुम्हाला गाणीच वाजताना दिसणार। तुम्हाला ऐकायला येतं माहित नाही, पण इकडे समोर बघा गाणं सुरू आहे। तर तुमचं बसून झालं गणपती? नाही ना।
तर मित्रांनो बघा फुलार वगैरे बांधून झाला आहे. फक्त आता एक बल्ब लावायचं बाकी आहे फक्त की गणपती मकरात बसवायला रेडी झाला आहे.
झाले तू जेवण झाला ना तेव्हा मला आई येते आणि तो पाहिजे घ्यायचे का तर मित्रांनो पूजा वगैरे आता झाली आहे. तर बघा आता बाप्पा बघा मकरात कसा शोभून दिसतोय. हे बघा आपण पूजा वगैरे करून घेतली. हे बघा फायनली गणपती बाप्पाचे मकरात विराजमान झालेले आहेत आणि पूजा करून घेतली आहे, नैवेद्य दाखवला आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडचे गणेश चतुर्थी असते. तर थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा बाप्पा तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आमचं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेट करत राहा. धन्यवाद.